जर तुम्ही या देशामध्ये बेरोजगार असाल आणि त्यासोबतच युवक असाल तर तुम्ही कॉकरोच आहात असं म्हणणं आहे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं। ठीक आहे साहेब, जर युवक कॉकरोच असेल तर या देशामध्ये घाण ही गंदगी कोणी पसरवली? जर युवा कॉकरोच असेल तर ऑब्व्हियसली इथलं सिस्टीम हे सीवेज आहे। या देशात राहणाऱ्यांना घाण हवा कोण देतंय, घाण पाणी कोण देतंय? प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ होतीये, करप्शन होतंय, पेपर लीक होत आहे, ना प्रॉपर एज्युकेशन ना प्रॉपर हॉस्पिटल फॅसिलिटी, वोट चोरी सारखे मर्डर्स, रेप, त्यासोबतच जंगल तोड, महागाईचा डंका, सामान्यांचे हाल आणि इथला युवा हा बेरोजगार। हे सगळं काय बेरोजगार युवकांनी केलंय का? सगळं सिस्टम जर गटार बनलं असेल तर ऑब्व्हियसली इथे कॉकरोच निर्माण होणारच साहेब। जेनझीला हाच अपमान सहन झाला नाही, पण याच अपमानाला डोक्यात ठेवून त्यांनी कॉकरोच जनता पार्टी उभी केली आणि तिचे तब्बल 5 दिवसामध्ये 16 मिलियनच्या वरती फॉलोअर्स सुद्धा झाले आणि हे कनेक्शन आणखी वाढतच चाललेलं आहे। आता खरी वेळ आली आहे सिस्टम मधल्या भ्रष्टाचारासोबत लढण्याची, त्यासोबतच इथला युथ काय करू शकतो हे दाखवण्याची। जय भीम, जय संविधान।